कुटुंबापाशी मी आहे. ताई, तुमची आणि त्यांची गट्टी होती, बहीण होती तुमची. तुम्ही सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता. काय नेमकं सांगत होते ती आणि तिथलचा वर्कलोड कशा पद्धतीने होता, नेमकं काय काय घडलं होतं? मागच्या महिन्यामध्ये बोलणं झालं होतं तिचं आणि माझं. तेव्हा तिला मी म्हटलं होतं, तू टेन्शनमध्ये दिसत आहेस, काही झालं आहे का? तर ती मला म्हटली होती की माझ्यावर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्यासाठी दबाव येत आहे आणि मेडिकली अनफिट पेशंट फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहे. हे थोडंसं वाढत चाललं आहे म्हटली. तर मी म्हटलं, तू वरिष्ठांना या गोष्टीची कल्पना दे, कशाला त्रास सहन करते? तर ती म्हटली होती की मी वरिष्ठांना या बाबतीत कळवलं आहे, तक्रारही केलेली आहे म्हणली, तर त्याचा काहीतरी येईल रिपोर्ट. म्हटलं ठीक आहे, आता काही त्रास नाही ना? नाही म्हणली, आता बघू ह्याच्यात काय रिपोर्ट येत आहे तर वेट करू. मग मी ठीक आहे म्हटलं. 15 दिवसानंतर परत फोन केला तर म्हटली मी लेटर दिले पण अजून काही उत्तर आलं नाही म्हणली, येऊन जाईल म्हणली. पण असं एवढ्या दिवसांपासून चालू असूनही तिला काहीच उत्तर नाही आलेलं. तिने जूनमध्ये लेटर दिलेलं. मला तिने मागच्या महिन्यात सांगितलं की असं असा त्रास होत होता म्हणून, तिला वारंवार दबाव येत होता म्हणून. आणि ऑलरेडी तिनं दबाव येते तिच्यावर म्हणून जे लेटर दिलं का त्यानंतर तिचे ते चौकशी समिती वगैरे लावली होती, त्याच्यात ते लेटर दिलं. ते काल माझे नातेवाईक गेल्यावर कळालं. ते 5-6 पेजेसचं लेटर दिलं, त्याच्यात तिने ते सविस्तर लिहिलेलं आहे. तिने कोणते पेशंट कसे तपासलेले आहेत, काय केलं आहे, कोणी काय बोललं काय नाही, ते सविस्तर. त्याच्यात शेवटच्या पेजवर तिने लिहिलेलं आहे की मला वारंवार मानसिक त्रास होत आहे प्रशासनाकडून, तर जर या उपर जर मला असाच त्रास कंटिन्यू राहिला तर मी जीवाचं बरं वाईट करेन, ह्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील. हे तिनं वाक्य टाकलेलं होतं. हे लेटर आम्हाला काल कळालं, पण हे ऑलरेडीच लेटर तिकडे गेलेलं असणार. पण स्टॉकिंग होती तुमच्याशी, जेव्हा स्टॉकिंग होती त्यावेळेस आता कुठलाही निर्णय घेत असेल, कोणाला विचारत असेल तर तुमचं आणि त्यांचं कशा पद्धतीने टॉकिंग होतं आणि निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही तिच्या कुठलाही विषय असेल तर कशा पद्धतीने तुम्ही सहभागी झाला आणि मग हे सांगितलं का नाही? तिने घरापासून दूर असल्यामुळे तिने माझ्याशी कधी बाकीच्या गोष्टी बोललीच नाही ना. मला छोटा बेबी होता ना, त्याच्यामुळे हाय हॅलो कसं आहे बाळ कसं आहे असंच नॉर्मल आमचा टॉक असायचा, कधीच असा नाही. एक दिवस मी तिला व्हिडिओ कॉल केलेला, त्या दिवशी तिला म्हटलं टेन्शनमध्ये का दिसतीस, तेव्हा मला ही गोष्ट कळाली की पोस्टमॉर्टमसाठी तिच्यावर दबाव आहे म्हणून. बाकी असं कधी आमचं जास्त बोलणं जरी झालं तरी या गोष्टीवर नाही व्हायचं, कारण तिच्या लग्नासाठी बघायला चालू होतं ना. तर तेच विषय की आता लग्नाचं बघायला चालू हे असं. मग आता मुली असल्यामुळे थोडंसं लग्नाच्याच रिलेटेड गोष्टी जसं की शॉपिंग आणि ऑल असं बोलायची खूप वेळ. पण मात्र ज्या दिवशी सगळी घटना घडली त्या दिवशी नेमकं तुम्हाला संशय काय का? तर तुम्ही जायच्या अगोदर मृतदेह काढला त्या ह्याच्यावरून काढला गोष्टीवरून की माझे रिलेटिव्ह जेव्हा 3 वाजता पोहोचले पहाटे, तर ऑलरेडी तिचं म्हणजे मृतदेह काढून हॉस्पिटलला आणून ठेवलेला होता. ते आमच्याकडून परमिशन घेतली नव्हती हॉटेलमधून काढून नेण्याची. त्याच्यावरून मला थोडासा संशय येतो की काही पुरावे वगैरे नष्ट केलेत का. कारण तिने जेव्हा म्हणजे 5-6 पेजेसचं ऑलरेडी तिने चौकशी समितीला लेटर दिलेलं आहे, त्यावरून मला अशी शंका आहे की तिने सुसाईड नोटही लिहिलेली असू शकते, ती गायब करण्यात आलेली असावी. हातावर लिहिलेलं आहे पण सुसाईड नोटही लिहिलेली असू शकते ना, का नाही असू शकत? कारण तिने ऑलरेडी इतकं पत्रव्यवहार केलेला होता, तर ते लिहिलेलं असू शकतं. एवढी ती कमकुवत होती असं वाटतं? नव्हती, ती खूप स्ट्रॉंग होती. 2 वर्षापासून ती SDHला ड्युटी करते. 80 ते 90 पोस्टमॉर्टम केलेले, 1,500 ते 2,000 MLC केलेली मुलगी ती कमकुवत कशी असू शकते? तिला मरण्यासाठी भाग पाडले. ही अटेम्प्ट टू मर्डरची केस झाली. आता काय मागणी असेल कुटुंबाची? आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे. आरोपी सहआरोपी जे आहेत त्या सर्वांना पकडा, सखोल चौकशी करा, लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या. ते पणकर कुटुंब आहे, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या ह्यात काही संबंध नाही, ती उलट आमच्या ह्याला फोन करत होती असं त्यांचं म्हणणं आहे. हे काही प्रकार माहीत नाही, कारण काकूंशी तर मी दिवाळीच्या आदल्या दिवशीच तिला फोनवर बोलली ना, तेव्हा काकूही तिथं होत्या, फराळ चालू होता त्यांचा आणि त्यांनी मेस तिथंच लाव म्हणल्या होत्या ना तिला. आता ऑब्व्हियसली घरमालक जर स्वतः मेस, आपण काय म्हणतो डब्बा चांगला मिळणं जरूर, घरचं जेवण पाहिजे, त्या स्वतः जर द्यायला तयार होत्या आणि एकटीच राहत होती ती वर, तर मग त्या द्यायला म्हणून ती तिथंच सकाळ संध्याकाळ जेवत होती. जर आपण बहिणीने जर आरोप केलाय की प्रपोज सुद्धा केला होता तिने, नाही याबद्दल काहीच माहिती नाही. आणि हे त्यांनी मे बी सगळा प्रकार वेगळा करण्याचाही प्रकार असू शकतो. तुम्ही यामध्ये सखोल चौकशी करावी. प्रशासनाला काय मागणी असेल? प्रशासनाला हीच मागणी आहे आम्हाला की लवकरात लवकर न्याय मिळावा, कारण ही सुसाईड नाही आहे, हे अटेम्प्ट टू मर्डर आहे. यामागे भरपूर जणांचा हात असू शकतो. रॅकेट असू शकतं, रॅकेट म्हणता येणार नाही, पण त्या चौकशी समितीमध्ये जेव्हा तिने सगळ्यांची नावे लिहिलेले त्या सगळ्यांची सखोल चौकशी व्हायला हवी. ही आत्महत्या नाही तर हा अटेम्प्ट टू मर्डर आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आता पीडित कुटुंबाकडून केली जाते. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.